Hello and welcome back to my channel. सहसा मी लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ नाही बनवत, पण आय थॉट की मला एक लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ बनवायचा आहे टू शो ऑल माय सर्वांना क्लोथ्स आणि ॲक्सेसरीज आणि काही गोष्टी मी घेत असते वगैरे. त्या गोष्टी आहेत या की मला खूप 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 जास्त आवडल्यात. आय डोंट नो हाऊ शुड आय डू दिस, बट लेट्स स्टार्ट. Okay, let's start with simple things. This t-shirt. खूप मस्त टी-शर्ट आहे. खूप छान क्लोथ आहे. एकच गोष्ट मला याच्यामध्ये चुकीची किंवा विचित्र वाटते की घातल्यानंतर इथे इथे खूप असा वियर्ड स्पेस तयार होतो काहीतरी, अँड देन यू गेट युअर मुवमेंट्स रिस्ट्रिक्टेड. आणि माझे एवढे बायसेप मी कसं दाखवणार, बट एनिवे होतो. बाकी टी शर्ट मस्त आहे, मलाही आहे. बिकॉज द क्लोथ इज सो softy and the design is trendy. It is a discuss. Yeah. Okay, so our second top is this. तुम्ही खूप जास्त ट्रेंडी टॉप बघितले असेल जे these are like where you have to tie a knot, like तो या टाइप मधला टॉप आहे. वन साइड याची अशी आहे like shoulder and the other side is like this. सो तुम्हाला कम्प्लिटली कितीही कसंही ॲडजस्ट करून बांधता येतं. इफ यू वॉन्ट टू वेअर इट ऑन लाईक कॅज्युअल पॅन्ट्स आणि जीन्स किंवा इवन ऑन स्कर्ट्स, तो खूप 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 छान दिसण्यासारखा आहे. आणि प्लस ब्लॅक आहे. मला वाटतं याच्यामध्ये कलर आहेत. आय हॅव टू चेक, बट आय गॉट द ब्लॅक वन अँड इट इज व्हेरी क्यूट. कापड असं आहे, मे बी रेयॉन आहे, आय डोंट नो, पण कॉटनमध्ये तर नाही आहे. जस्ट द थिंग, आता मला सगळ्यामध्ये काही ना काही काढून नाही दाखवायचं, बट जस्ट द थिंग इज इथे मे बी याला रॉ किंवा खूप कॅज्युअल लुक देण्यासाठी त्यांनी इथे मला स्टिचिंग करायचं विसरले. आय डोंट नो, बट इट डज लुक गुड. नेक्स्ट इज दिस वन. या टाईपमध्ये जे कपडे येतात त्याचा एक प्रॉब्लेम असतो की कधी कधी हे कापड खूप जास्त ट्रान्सपरंट किंवा खूप जास्त पातळ असतं, पण हा टॉप तसा नाही आहे. यामध्ये लाईक प्रॉपर, एकतर हा क्रॉप टॉप आहे ॲक्च्युली. सो इफ यू वेअर जीन्स अँड क्रॉप टॉप आणि ऑर इफ यू कॅन वेअर इट ऑन स्कर्ट तर खूप जास्त क्यूट वाटेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कापड जाड आहे, तर तुम्हाला तो प्रॉब्लेम नाही येणार की स्ट्रेच झालं तर ट्रान्सपरंट होईल वगैरे. नो, ओनली थिंग इज इफ यू सी ऑन द बॅक, हा खूप एक्स्ट्रीम कट आहे. सो ज्यावेळी मी घातला होता त्यावेळी माझं बॅकचा मसल्स प्लस फॅट मला खूप जास्त हायलायटेड दिसत होतं. बट इफ यू इग्नोर दॅट इश्यू, इफ यू आर लाईक स्लिम ड्रिम आणि एव्हरीथिंग, तर खूप जास्त चांगला वाटेल तुम्हाला हा टॉप. ना मी या टॉपबद्दल जेवढे कौतुक करेल तेवढं कमी आहे. हा टॉप मी रोज घालू शकते, रोज रोज, लाईक कुठेही जाताना हा टॉप मी घालू शकते. तो लाईक लिटरली मी आठवड्यातून एकदा तर बाहेर जाताना हा टॉप घालते, कारण इतका हे सगळे टॉप आहेत ना, ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतं की थोडं रिव्हिलिंग आहे तर कुठेही नाही घालू शकत. हा टॉप थोडासा इथे बांधावा लागेल, करावं लागेल, तर हा सगळीकडे नाही घालू शकत. हा टॉप खूप जास्त बॉडी हगिंग आहे तर हा सगळीकडे नाही घालू शकत. पण हा जो टी शर्ट आहे, हा जो टॉप आहे, तो इतका कॅज्युअल, इतका क्यूट आणि ॲट द सेम टाइम इतका थोडासा ट्रान्सपरंट आहे. हा फिफ्थ नंबर टॉप इज वॉट आय एम वेअरिंग. क्लोथिंग थोडंसं आहे, but only thing is it is like little bit low neck. So if you are not comfortable wearing low neck, this might be not for you. But other than that, if you are comfortable, हा टॉप खूप जास्त क्यूट दिसणार आहे. एक व्हेरी क्यूट नेक आहे याचं. सेकंड थिंग इज दिस, हे टाईप करायचं आहे. अँड थर्ड थिंग इज ह्याचे स्लीव्स, लाईक करेक्ट या पॉईंटला. इथून थोडं जास्त झालं ना, ते खूप जास्त वियर्ड वाटतं. इथून थोडीशी जर लेंथ जास्त झाली, अँड दिस इज लाईक परफेक्ट लेंथ फॉर स्लीव्स. सो आय लव्ह दिस टॉप सो मच. आय हॅव नॉट वेअर्ड इट एनीवेअर बट होम, बट आय एम गॉना गेट यूज ऑफ दिस someday. Next in is this midi. You know, ज्यावेळी तुम्ही बाहेरून कपडे घेता त्यावेळी त्याचं फिटिंग एवढं क्यूट नसतं. लाईक सी, एक सांगते, ज्यावेळी तुम्ही मिडी वगैरे घेता ते स्ट्रेट फिटिंगमध्ये असतात. लाईक
मग त्यानंतर ते घातल्यानंतर तुम्हाला तुमच्या फिजिकप्रमाणे ॲडजस्ट करून घ्यावे लागतात. पण या मिडीमध्ये मला नाही वाटत तो प्रॉब्लेम होईल, बिकॉज सी बरोबर वेस्टच्या ठिकाणी दिस मिडी इज सिंच्ड, देन अगेन ॲट हिप साईज जास्त आहे. तर स्टिचिंग करतानाच इतकं परफेक्ट केलं की तुम्हाला ती खूप सुंदरच बसणार, त्यात काही प्रश्नच नाही. क्यूट आहे, खूप ठिकाणी घातली आहे मी. कापड मक्खन आहे. लाईक तुम्हाला असं वाटणार या कापडाचा काहीच त्रास होणार नाही. इट्स लाईक नेट मेश काइंड ऑफ क्लोथिंग, सो व्हेरी क्यूट, व्हेरी सॉफ्टी. आणि इवन इफ लाईक तुम्हाला याचा जर प्रॉब्लेम असेल, ऑल्सो यू कॅन वेअर समथिंग अंडरनीथ और कार्डिगन वर घेतल्यानंतर खूप जास्त क्यूट वाटणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परफेक्ट लेंथ, लाईक बरोबर नी लेंथला कट होतो. सो खूप जास्त शॉर्टही नाही आहे, खूप जास्त लॉंगही नाही आहे की खूपच पायामध्ये लोळतोय वगैरे, असाही प्रॉब्लेम होणार नाही. तर लेंथ ठीक आहे, क्लोथिंग ठीक आहे, कलर एकच आहे गेस याच्यामध्ये. इफ यू वॉन्ट अ डिसेंट मिडी, दिस इज युअर आन्सर, गो गेट इट. आणि त्यानंतर आपल्याकडे आहे दिस इज ड्रेस. एकदाच वापरलाय मी. ओके, हा ड्रेस इतका म्हणजे लाईक इट्स काइंड ऑफ लाईक ऑफिस वेअर पण बोलू शकता. खूप जास्त जाड आहे ॲक्च्युली, लाईक डबल स्टिचिंग आहे याला. खूप जास्त डिसेंट आहे, खूप जास्त क्यूट आहे, फिटिंग खूप मस्त आहे. सवानाच्या ड्रेसबद्दल एक गोष्ट मला चांगली वाटते की ती वेस्टमध्ये ते सिंचटेन असतात आणि हिपला लाईक मोठे होतात, सो नॉट अ स्ट्रेट कट. तर तुमच्या बॉडीवर फिजिकवर खूप जास्त छान बसतात विदाऊट एनी स्टिचिंग आणि काही करता. पाठीमागे याला झिपर आहे. इफ आय टॉक अबाउट क्लोथिंग, कापड खूप जास्त जाड आहे, खूप जास्त पॅडेड असल्यासारखं आणि यू कॅन गेट इट. बस चालू करून काय टाकू शकते अजून. हां, दिस क्यूट थॉट्स. आणि दिस इज द बॅकचार्म नाही आहे हे, दिस इज अ ब्रेसलेट दॅट आय गॉट फ्रॉम, मला खूप आवडतं त्यामुळे मी बॅगला लावून ठेवले ते. बट एनिवे ओके, याच्यामध्ये तुम्हाला कपडे वगैरे काय नाही भेटणार. खूप डिसेंट आहे. कशावरही लाईक इवन मी साडी ज्यावेळी घातली होती त्यावेळी पण मी ही पर्स अशा हातामध्ये घेतली होती आणि त्यावरही ठीक वाटत होती. लाईक इट वॉज नॉट मच ऑफ अ प्रॉब्लेमॅटिक थिंग. सो खूप क्यूट आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्याच्यावर मी पैसे उधळले, खर्च केले, इतकं काही माग नव्हतं पण ठीक आहे. दिस इज लाईक माझ्या केसांचा कलर आणि याचा कलर खूप वेगळा आहे, ॲज यू कॅन सी. बट आय थिंक ब्लॅकमध्येही अवेलेबल होतं आणि इट्स लाईक आय थिंक जर व्यवस्थित स्टाईल केलं ही क्लिप तर छान दिसू शकते. हे जे मी गळ्यामध्ये घातलं होतं हे पण मी सवानावरूनच मागवलं. सवानाने मला फुकटमध्ये आता कपडे आणि हे पाठवायला चालू केलं पाहिजे, कारण एवढं सगळं मी त्यांच्याकडून मागवते. तर प्लीज सवाना, लुक इन टू इट. मला असं काहीतरी स्पेशल रेग्युलर लॉयल कस्टमर डिस्काउंट द्यायला सवानाने ॲक्च्युली चालू केलं पाहिजे. सो दिस इज द आय थिंक असं ब्रेसलेट म्हणून मी वापरू शकता तुम्ही, इफ यू लाईक इट. और इफ यू लाईक इट यू कॅन वेअर इट ॲज अ चेन, विच इज अ चेन. हे रोज गोल्डमध्ये, लाईक नॉट गोल्ड. मला ज्वेलरी जेव्हा ही रोज गोल्डमध्ये येते तेव्हा मला खूप इरिटेट होतं, बिकॉज आय लाईक द ज्वेलरी दॅट इज गोल्ड, लाईक गोल्डच्या शेडमधली गोल्ड. ही रोज गोल्ड आहे. तर मला फक्त एवढंच आहे की ह्यामध्ये खूप जास्त छान असे क्रिस्टल्स आहेत. तर तुम्हाला घातल्यानंतर ते खूप मस्त लुक देतं. बट अदर दॅन दॅट दिस इज रोज गोल्ड. मला रोज गोल्ड नाही आवडत. त्याचा एक तर खूप जास्त लवकर रोज गोल्ड ज्वेलरीचा कलर जातो. लाईक इवन दो आय गॉट इट फ्रॉम सवाना आणि तरी याचा मला असं वाटतं की थोडा थोडा कलर जातोय. मोस्ट रेकमेंडेड थिंग तर हा टॉपच आहे. तुम्ही काही नाही घेतलं झालं. आय थिंक एवढा महागडा पण नाही आहे हा, खूप जास्त अफोर्डेबल आहे, खूप जास्त क्यूट आहे. रेग्युलर डे टू डे गोष्टीमध्ये तुम्ही वापरू शकता. तर मी माझा व्हिडिओ आता एडिट करत होते आणि माझ्या लक्षात आलं की सगळ्यात जास्त क्यूट, कम्फर्टेबल आणि युनिव्हर्सल टॉप जो तुम्ही कशावरही वापरू शकता तो मी त्यामध्ये ॲडच नाही केलेला, जो मी जिकडे तिकडे घालून फिरत असते. तर एक मिनिट. सो बिफोर मी तो टॉप दाखवेन, हा तो टॉप आहे, तो टी शर्ट आहे ज्याबद्दल मी खूप जास्त कौतुक करत होते. अँड यू कॅन सी याला या टॉपला
इथे स्लीव्स अटॅच नाही आहेत. सो हे इट्स लाईक अ कंटिन्यू ड्रॉप शोल्डर स्लीव्स सिच्युएशन. त्यामुळे याला खूप जास्त इझी बिझी लुक येतो आणि खूप क्यूट वाटतं. सो फर्स्ट ऑफ ऑल मी याला क्यूट का बोलले, कारण हे जे स्ट्रॅप आहेत हे खूप जास्त असे बारीक आहेत आणि ज्यावेळी स्ट्रॅप बारीक असतात त्यावेळी तुमचं शोल्डर खूप जास्त नाही पण तुमचे शोल्डर ब्रॉड दिसतात आणि इट लुक्स ब्युटिफुल. सेकंड थिंग, वाय डिड आय कॉल इट कम्फर्टेबल? बिकॉज इट हॅज पॅड्स इन इट. सो आणि हे डबल लेअर आहे, लाईक त्याच क्लोथला अटॅच नाही आहे. पॅडिंगसाठी सेकंड लेअर आहे जो असा आतमध्ये जातो. सो खूप जास्त कम्फर्टेबल आणि यू डोंट हॅव टू वरी अबाउट दोज ब्रा स्ट्रॅप्स शोईंग. आणि थर्ड थिंग, वाय डिड आय कॉल इट युनिव्हर्सल? सो हा टॉप मी शॉर्ट्सवर घातलेला आहे, स्कॉट्सवर घातलेला आहे, ट्राउझर्सवर घातलेलं आहे, जीन्सवर घातलेलं आहे, त्यानंतर स्कर्टवर घातलेलं आहे आणि प्रत्येक लोअर सोबत, प्रत्येक बॉटम वेअर सोबत हा खूप जास्त मस्त जातो आणि क्यूट दिसतो. सो दॅट्स वाय इट इज युनिव्हर्सल. आणि इवन इफ लाईक तुम्हाला हे खूप जास्त अनकम्फर्टेबल वाटत असेल बिकॉज इट इज जस्ट अ स्ट्रॅप, तर याच्या आतमध्ये तुम्ही लाईक द थिन इनरवेअर और दोज टी शर्ट घालू शकता किंवा बेटर येट याच्यावर शर्ट वापरू शकता विच लुक्स गुड. सो हा जो मी घातलेला टी शर्ट आहे आणि हा टॉप हा मी बऱ्यापैकी 1 वर्ष आधी घेतला आहे आणि दिस टॉप इज व्हेरी डिसेंट. लाईक फक्त लाईक ब्ल्यू जीन्सवर तुम्ही घातला किंवा ट्राउझर्सवर घातला तर इट गिव्ह यू सच शीक आणि एलिगंट लुक की तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज नाही. आणि हा टॉप तुम्ही लाईक एन नंबर ऑफ टाइम्स स्टाईल करू शकता कशासोबतही. सो मोस्ट म्हणजे मी जेवढ्याही गोष्टी दाखवल्या त्यामध्ये जर पैसा वसूल 2 गोष्टी असतील तर ते या आहेत की हा एक टी शर्ट मी मनसोक्त वापरला आणि हा एक टॉप. बस बाकी सगळ्या गोष्टी मी 1, 2, 3, 4 वेळा मॅक्स 4 वेळा घातल्या असतील. बट दीज 2 आर लाईक द बेस्ट थिंग्स. हेच होतं ज्यावेळी तुम्ही स्क्रिप्ट वगैरे काही लिहत नाही, तुम्हाला व्हिडिओ कसा बनवायचा असतो ते माहीत नसतं आणि तुम्ही कॅमेरा चालू करता आणि कॅमेऱ्याच्या समोर बसून काही बरळायला चालू करता तर असाच व्हिडिओ बनतो. बट एनिवे मला फक्त काही क्यूट गोष्टी ज्या मी सेवानावरून घेतल्या होत्या त्या दाखवायच्या होत्या आणि आय शोड यू दॅट. सो द पर्पज ऑफ दिस व्हिडिओ इज फुलफिल्ड आय गेस. सो आय विल मेक शुअर की ह्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आय विल मेक शुअर की याचे कपड्यांचे और ज्वेलरीचे और पर्सचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. सो या दॅट्स इट. आउटरो तर मी काही प्लॅन नाही केलेला आहे. सो आय विल जस्ट से बाय बाय अँड प्लीज वेट फॉर मी नेक्स्ट व्हिडिओ कशावर काय बनवणं मला नाही माहीत. बट आय वॉन्ट टू मेक अनादर व्हिडिओ ऑन समथिंग लाईक टॉक. दिस इज व्हेरी गुड. इवन दो मी खूप जास्त वायफळ बडबड केली पण मला असं बसून बडबडायला चांगलं वाटतं तर मी ऑब्व्हियसली अजून थोडे व्हिडिओ बनवत जाणार आहे. सो लेट्स सी कीप सो प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल सो यू कॅन हिअर माय वायफळ बडबड. ओके देन बाय बाय, सी यू.